पुण्यामध्ये फार फार वर्षांपूर्वी एक पाटी वाचली होती. आमची कोठेही शाखा नाही. मी जेव्हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि त्यातही नक्षत्रांचा जेव्हा अभ्यास करायला लागले ना, त्यावेळेला मला ही पाटी परत परत आठवत होती. आणि मला असं वाटत होतं की एकदा जाऊन त्यांना विचारू का की तुम्ही तुमच्या दुकानाचा मुहूर्त विशाखा नक्षत्रावर केलात का हो. तर आज आपण बघणार आहोत विशाखा नक्षत्र. नक्षत्र चक्रातलं 16वं नक्षत्र विशाखा. या नक्षत्राची ना एक छान स्टोरी आहे, एक पौराणिक कथा आहे. असं म्हणतात की श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातलं जे एक सुंदर नातं होतं ना, तर ते या नक्षत्रावर फुललं होतं. त्यामुळे या नक्षत्राला राधा असंही एक नाव आहे. या नक्षत्राच्या पाठोपाठ येतं म्हणूनच याच्या पुढच्या नक्षत्राला अनुराधा असं नाव पडलं आहे. म्हणजे राधेच्या मागोमाग येतं म्हणून अनुराधा. याला इंग्रजीमध्ये अल्फा लिब्रा असं म्हणतात. हे त्रिपाद नक्षत्र आहे, कारण याचे पहिले 3 चरण हे तूळ राशीत येतात आणि शेवटचा म्हणजे 4था चरण हा वृश्चिक राशीत येतो. हे अधोमुखी आणि अंधलोचनी नक्षत्र आहे. त्यामुळं या नक्षत्रावर जर एखादी वस्तू हरवली ना, तर ती अगदी पटकन सापडते, कमी प्रयत्नात सापडते. या नक्षत्राचा स्वामी हा गुरु आहे आणि राशी स्वामी शुक्र आणि मंगळ आहेत. या नक्षत्राचं दैवत हे इंद्राग्नी आहे. या नक्षत्रामध्ये आपल्याला गुरुची विद्वत्ता, शुक्राचा व्यवस्थितपणा, एक थोडी कलात्मक बाजू आणि मंगळाची खलबुद्धी म्हणजे डिप्लोमसी जाणवते. वैशाख महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आपल्याला आकाशामध्ये बघायला मिळतं. या नक्षत्राचा एक थोडासा ड्रॉबॅक असा आहे की या नक्षत्रावर जन्माला आलेल्या व्यक्ती या थोरा मोठ्यांच्या आश्रयानं पुढे येतात, म्हणजे त्यांच्या मदतीनं पुढे येतात. या नक्षत्राकडं चिकाटी आहे. या नक्षत्राकडं एक डिव्हाइन कनेक्टिव्हिटी आहे, कारण हे गुरुचं नक्षत्र आहे. आपण आध्यात्मिक किंवा स्पिरिच्युअल म्हणू शकतो अशा लेव्हलला बऱ्यापैकी यांनी प्रगती केलेली असते. या नक्षत्राच्या नावाचा अर्थ हा विशाखा म्हणजे यांची कोठेही शाखा नाही असा आहे. त्यामुळं जेव्हा या नक्षत्रामध्ये गुरु किंवा शनी असतात त्यावेळेला बरेचदा असं बघायला मिळतं की अशा लोकांना संततीच्या बाबतीत काहीतरी इश्यूज येतात. म्हणजे काही वेळेला संततीच होत नाही किंवा मग संततीच्या बाबतीत काही ना काहीतरी त्रास असतो किंवा मग दत्तक संतती असते, असंही बघायला मिळतं. हे राक्षसगणी नक्षत्र आहे, त्यामुळं मुहूर्तशास्त्रामध्ये फारसं महत्त्वाचं नक्षत्र नाही आहे. पण अधोमुखी नक्षत्र असल्यामुळं विहिरी खणणे किंवा जमीन नांगरणे, बी पेरणे यासाठी आणि दत्तक विधानासाठी हे नक्षत्र अतिशय चांगलं म्हटलं गेलं. स्वामी स्वरूपानंद, सरोजिनी नायडू, नेल्सन मंडेला, सरदार वल्लभभाई पटेल, भगिनी निवेदिता, अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर अक्षय कुमार, मार्क झुकरबर्ग हे सगळे विशाखा नक्षत्रात जन्माला आलेले आहेत. यासारखी अजून काही माहिती तुमच्याकडं असेल तर माझ्यापर्यंत नक्की पोचवा, मलाही ऐकायला आवडणार आहे. थँक्यू. सापेक्षचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.